आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। मिरजेत पोहताना काळजाचा थरकाप, 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू। मिरज शहरातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे। जिल्हा क्रीडा संकुल परिसरात मित्रांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या एका 20 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला। मुस्तकीम खुदबुद्दीन मोमीन असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून या घटनेमुळे मोमीन गल्ली परिसरात शोककळा पसरली आहे। मिळालेल्या माहितीनुसार मुस्तकीम मोमीन वय 20 राहणार मोमीन गल्ली सलाती मशिदीजवळ मिरज हा गुरुवारी 12 मार्च 2026 रोजी दुपारी 2:45 वाजण्याच्या सुमारास आपल्या मित्रांसोबत मिरज येथील जिल्हा क्रीडा संकुल केंद्र परिसरात पोहण्यासाठी गेला होता। पोहत असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडाला। त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले। या घटनेची माहिती मिळताच मिरज सिव्हिल रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलेश कथार यांनी पोलिसांना कळवले। पोलिसांनी या घटनेची नोंद कलम 194 प्रमाणे केली आहे। या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी झांबरे करत आहेत। उन्हाळ्याची चाहूल लागताच अनेक तरुण पोहण्यासाठी विहिरी किंवा जलकुंभाकडे वळतात। अशा वेळी पाण्याचा अंदाज न घेतल्यास अशा दुर्घटना घडू शकतात। कृपया सुरक्षिततेची काळजी घेणे गरजेचे आहे।